वाचायचरणी नतमस्तक होऊन गजानन म्हणत गणपती गजाननांना वंदन करून आणि आपले आराध्य महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुद्रा व इथे बसलेले माझे ग्रामस्थ बंधू आणि भगिनी यांना नमस्कार. आपल्याला ही चर्चा भरवीच रंगली आणि मला वाटते ना ही चर्चा रंगताना मला खूप आनंद घेतला चर्चेचा. बिकॉज काय झालं माहिती आहे की आतमध्ये जो जल्लोष असतो ना आपल्या प्रत्येकाच्या मनामध्ये तो बाहेर येणं गरजेचं आहे आणि ते या पिढीने काम केलेलं आहे. मी यांना सातत्यानं सांगत आलेलो आहे की माझा पाठिंबा तुमच्या बरोबर नेहमी राहणार आहे. मी केव्हाही आणि ही जो एमआयडीसी काय इथे आपल्या गावामध्ये येते ना हिला आपण हद्दपार लावायचंच आहे. फक्त स्त्रियांना तुम्हाला एक कळकळीची विनंती आहे माझी की जसं मगाशी सांगितलं की काही स्त्रियांना माहीतच नसतं की आपल्या गावात की आपल्या गावात काय होतं. तर प्रत्येक जो काही पुरुष सदस्य आहे त्यांनी तो अधिकार बजवायचा आणि आपल्या घरातल्या महिला भगिनींना हा मुद्दा पटवून द्यायचा की माझ्या गावात काय चाललं आहे आणि त्याची पूर्तता कशी होणार आहे. का तर जर त्या तुमच्यावर उभ्या राहिल्या ना तर खरंच आपण ही लढाई नक्की जिंकू. आणि आत्ताच्या काही स्त्रियांनी मगाशी काही बोलून दाखवलं अरे ना आम्ही तुमच्या बरोबर आहे आणि हाच पाठिंबा आम्हाला तुमच्याकडे हवा आहे. म्हणायला ना तर ती शिकलेली नाहीये तरी पण मी खाल्लं हे करते. पण त्या काकींना आम्ही आत्ताच आश्वासन देतो की काही वर्षामध्ये आमची ही संघटना आहे ना ही त्यांना शिकून पूर्तता अशी शहाणं करेल की ती स्वतःची कामं स्वतः करू शकते. हे आम्ही त्यांना आत्ता इथे काम पडे आम्ही हे सांगतोय. तसंच माझ्या काही पण म्हणाल्या की अरे माझ्या मुलासाठी अरे ग्रामपंचायतीमध्ये बऱ्याचशा सुविधा आहेत ज्या आपल्या ग्रामस्थापर्यंत पोहोचत नाही आणि हे काम कोणाचं आहे तर आपले हे जे काही सदस्य आहेत ते आणि आपला जो काही सरपंच आहे तो सरपंच आता जो काही जो मोठ्या मोठ्या वार्ता करतोय ना त्याची पूर्तता आपण त्यांना करू. मी त्याला सांगतो ना की तुम्ही कोणी जर नाही उभे राहिलात ना तर त्यांनी जे वक्तव्य केलंय त्याला एकट्याने मी पुरा करेन. कायद्यातले पाच कलम आहेत 5 कलम त्या 5 कलम मध्ये त्याला अडकून आतमध्ये टाका एवढी मी दरवाजे घेईन. युवा पिढीच्या मागे हवाय कारण जर तुम्ही साथ नाही दिलीत ना तर ही युवा पिढी उभी नाही राहणार. लक्षात घ्या. का माहिती आहे जसं मगाशी पद्माकर म्हणाले त्याने आम्ही लढतोय आणि मागे आम्ही वळून पाहिलं तर काय होतं की माझी बाकीचे साथीदार निघून गेले. पण खंबीरपणे तुम्हाला आम्ही शब्द देतोय की तुम्ही जरी आमचा साथ सोडलात ना तर आम्ही तुमचा साथ सोडणार नाही. तसं मगाशी सांगितलं गेलं वक्तव्य की इथे काही गावामध्ये तटस्थ आहेत विरोधक आहेत समर्थक आहेत. पण आमची प्रतिक्रिया काय असणार आहे की आमचं वचन हेच आहे की हे जे कोण तटस्थ आणि जे काय समर्थक आहेत ना ह्यांना पण आम्ही जवळ करणार आहे. आमची भूमिका हीच काम राहणार आहे. ते आमच्या जवळ येतील का येतील तर आमची भूमिका स्पष्टपणे आणि प्रामाणिक पारदर्शक असणार आहे. म्हणून तुमच्या सगळ्यांचा पाठिंबा आम्हाला